Hello students, in today's lecture we are going to see the details of the LCD. LCD stands for what? Liquid crystal display. आता लिक्विड क्रिस्टल काय एक ऑर्गॅनिक सबस्टन्स असते आणि त्याच्यामध्ये दोन्ही असते, दॅट इज लिक्विड पण असते आणि तुमचं क्रिस्टल मॉलिक्युलर स्ट्रक्चर पण त्याच्यामध्ये असते. तेच आता फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितले बघा. लिक्विड क्रिस्टल इज अन ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट हॅज बोथ द लिक्विड फॉर्म अँड द क्रिस्टल मॉलिक्युलर स्ट्रक्चर. लिक्विड क्रिस्टल काय आहे? तुमचा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये दोन्ही फॉर्म्स असतात, लिक्विड फॉर्म पण असते आणि क्रिस्टल मॉलिक्युलर स्ट्रक्चर पण असते. ज्यावेळेला तुम्ही त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करता त्यावेळेला तुमचे जे काही लिक्विड क्रिस्टल मॉलिक्युल्स आहेत ते स्वतःला काय करतात? रिओरिएंट करतात, जेणेकरून लाईट काय होईल? ब्लॉक होईल. आणि ज्यावेळेला तुमचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ज्याला नसणार आहे, तुम्ही अप्लाय करणार नाही आहे, त्यावेळेला काय होणार आहे? जे काही तुमचे लिक्विड क्रिस्टल मॉलिक्युल्स आहेत ते ॲज अ ट्रान्सपरंट टू द बॅकलाईट म्हणून वर्क होणार आहेत. म्हणजे एवढं लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड त्याला अप्लाय करत नाही त्यावेळेला काय होणार आहे? तुमचं जे काही तुमचे LCDs आहेत ते ट्रान्सपरंट टू द बॅकलाईट म्हणून वर्क होणार आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड त्याला अप्लाय करणार आहे त्यावेळेला ते काय होणार आहेत? रिओरिएंट होणार आहेत आणि ते तुमच्या लाईटला काय करणार आहेत? ब्लॉक करणार आहेत. लक्ष येते? देन नेक्स्ट बघा, LCD मॉलिक्युल्स. आणि जनरली मोस्ट ऑफ द LCDs कसे असतात? ट्विस्टेड न्यूमॅटिक स्ट्रक्चरचे असतात. आता इथे दाखवलं आहे बघा कसं स्ट्रक्चर आहे. ते एकमेकात काय असणार आहेत? मॉलिक्युल्स काय केलेले असणार आहेत? ट्विस्ट, म्हणजे एकमेकांमध्ये ते ट्विस्ट झालेले असणार आहेत. ह्या फिगरवरून आपल्याला लक्षात येते त्याचं स्ट्रक्चर. देन नेक्स्ट बघा, हे इंटरनल स्ट्रक्चर आहे LCDचं. त्याच्यामध्ये काय काय आहेत बघा. पोलरायझर आहे फर्स्ट वरती, देन पॉलिमर, त्याच्यानंतरचा जो लेअर आहे तो ग्लास लेअर आहे, त्याच्यानंतर काय इलेक्ट्रोड्स आहेत, त्याच्या खाली काय कंडक्टिव्ह प्लास्टिक आहे साईडला. देन मधला जो पोर्शन आहे त्याला काय म्हणतोय आपण? लिक्विड क्रिस्टल असं म्हणतोय. हा जो पोर्शन आहे ना, हा लिक्विड क्रिस्टल्स आहेत ते. देन नेक्स्ट काय आहे? इकडं पण ग्लास आहे, इथे एक ग्लास आहे, इकडे एक ग्लास आहे. देन नंतर इथं पण इलेक्ट्रोड आहे, या साईडला पण इलेक्ट्रोड असणार आहे. देन नेक्स्ट बघा, इकडं खाली काय ॲडिशनल रिफ्लेक्टर आहे. हे काय झालं? तुमचं स्ट्रक्चर झालं LCDचं, की तुम्हाला ड्रॉ करायला यायला पाहिजे एक्झाममध्ये. देन LCD molecules are filled in the flat bottle whose inside surface is coated with a polymer that helps to align the molecule of a liquid crystal. म्हणजे जे काही तुमचे LCD मॉलिक्युल्स आहेत ते आपण फ्लॅट बॉटलमध्ये काय केलेलं असते? फिल केलेलं असते. ज्याचा इंटरनल जो सरफेस असतो आहे तो कशाने कोटिंग केलेला असतो आहे? पॉलिमर ह्या मटेरियलनी. देन त्याच्यामुळं काय होतं आहे? तुमचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते अलाइन होतात प्रॉपरली. देन बाय ॲडिंग द पोलरायझर द लाईट कॅन बी मॉड्युलेटेड बाय एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे तुम्ही जर पोलरायझर त्याच्यामध्ये ॲड केला तर जी काही लाईट असणार आहे मॉड्युलेटेड, ती काय होणार आहे? म्हणजे जी काही आपली लाईट असणार आहे ती आपण मॉड्युलेट करू शकतो विथ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. LCD युजेस अ लाईट सोर्स बिहाइंड द डिस्प्ले. म्हणजे LCDच्या मागं बॅकलाईट असते, तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे डिस्प्लेच्या मागं तुम्ही काहीतरी एक तुमच्याकडे लाईटसाठी सोर्स असणार आहे. देन नेक्स्ट काय बघा, when an unpolarized light passes through the polarizer it becomes linearly polarized. म्हणजे जर अनपोलराइज्ड लाईट पास झाली फ्रॉम द पोलरायझर तर त्याला काय करते? पोलरायझर त्या लाईटला लिनियरली पोलराइज्ड बनवते अँड इट इज रोटेटेड बाय द LCD मॉलिक्युल्स. देन नेक्स्ट बघा, कंपोनंट्स ऑफ द LCD मॉड्यूल. हे काय आहे बघा? रियर बेझेल. देन इथं जो पार्ट आहे तो काय आहे? बॅकलाईट असणार आहे. टोटल तुमची बॅकलाईट सिस्टीम असणार आहे. हा जो आहे तो इन्व्हर्टर आहे. देन इथं जे आहेत ते काय आहेत? इंटरफेस कंट्रोलर आहेत बघा, हे जे दाखवलेत ते. आणि हा जो पोर्शन आहे ना टोटल त्यालाच आपण इंटरफेस कंट्रोलर असं पण म्हणतोय. हा जो आहे तो LCD पॅनल आहे. हे साईडचे जे आहेत त्याला काय म्हणतोय आपण? TCP ड्रायव्हर्स असं म्हणतोय. लक्षात येते? आणि ही वरची जी आहे ती काय? मेकॅनिकल फ्रेम असणार आहे. देन ह्याचं प्रत्येकाचं कंपोनंटचं डिटेल्स बघूया आपण.
LCD पॅनल. LCD पॅनल काय करणार आहे बघा, कंट्रोल्स लाईट थ्रू आउट युजिंग लिक्विड क्रिस्टल मटेरियल. म्हणजे लाईटला आपल्या काय करणार आहे ते कंट्रोल करणार आहे. ओके. देन नेक्स्ट काय आहे, इंटरफेस कंट्रोलर. इट ॲक्सेप्ट्स एक्सटर्नल डिस्प्ले इन्फॉर्मेशन अँड सेंड्स इट टू ॲप्रोप्रिएट LCD ड्रायव्हर. म्हणजे एक्सटर्नल जी डिस्प्ले इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्सेप्ट करणार आहे आणि ते ॲप्रोप्रिएट LCD ड्रायव्हरला काय करणार आहे, सेंड करणार आहे. देन बॅकलाईट सिस्टीम काय करते बघा, इट जनरेट्स अ कन्सिस्टंट युनिफॉर्म लाईट सोर्स. बॅकलाईट म्हणजे काय, बॅकग्राऊंडला जी काही लाईट असणार आहे म्हणजे ती कन्सिस्टंटली कंटिन्युअसली काय असली पाहिजे, एक कॉन्स्टंट काहीतरी तुम्हाला लाईट अवेलेबल असली पाहिजे ॲट द बॅकलाईट. The light generated by the backlight system is focused on the display through the LCD molecules. म्हणजे जी काही लाईट जनरेट झाली आहे बॅकलाईट सिस्टीममधून ती आपण फोकस करतोय ऑन द डिस्प्ले. कशा थ्रू आपण फोकस करतोय, थ्रू दी LCD molecules. दिस इज द हायेस्ट पॉवर कन्झ्युमिंग युनिट इन द LCD डिस्प्ले. म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर ह्याच युनिटला लागते, दॅट इज सिस्टीम बॅकलाईट. The backlight system also largely contributes towards weight and the thickness of the panel. म्हणजे लक्षात येते का काय काय आहे बॅकलाईट सिस्टीममध्ये. हे काय करणार आहे, कंसिस्टंटली युनिफॉर्म लाईट जनरेट करणार आहे, जेणेकरून ती लाईट LCD मॉलिक्यूलमधून पास होऊन तुमच्या डिस्प्लेवर फोकस होईल. आणि जी काही तुमची बॅकलाईट सिस्टीम आहे ना, दिस सिस्टीम इज द हायेस्ट पॉवर कन्झ्युमिंग युनिट. जास्तीत जास्त पॉवर ती काय करते, कन्झ्युम करत असणार आहे. आणि त्याचं वेट पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि जी बॅकलाईट सिस्टीमची थिकनेस आहे ती ऑल अदर जे तुम्ही कम्पेअर केला कॉम्पोनंट्स, त्याचं काय असणार आहे, कॉम्पोनंटची थिकनेस कमी असणार आहे दॅन द LCD. म्हणजे बॅकलाईट सिस्टीममधलं LCDची थिकनेस जास्त असणार आहे. देन इन्व्हर्टर बघा, इट प्रोव्हाइड्स अ हाय व्होल्टेज अँड करंट रिक्वायर्ड बाय द बॅकलाईट बल्ब. म्हणजे इन्व्हर्टर काय करणार आहे, हाय व्होल्टेज आणि करंट त्याला लागणार म्हणजे देणार आहे टू द बॅकलाईट आणि बल्ब. तुमच्या ज्या बॅकलाईटला जे काय तुमचं व्होल्टेज आणि करंट लागतं आहे, हाय व्होल्टेज आणि करंट, ते प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं, इन्व्हर्टरचं आहे. इन्व्हर्टर काय करतो आहे, 450 ते 600 वोल्ट AC एवढं जनरेट करतो आहे. आणि स्टार्टअप व्होल्टेज मे एक्सीड 1000 वोल्ट AC. देन मेकॅनिकल फ्रेम काय करते बघा, इट प्रोव्हाइड्स द मेकॅनिकल हाऊसिंग अँड सपोर्ट टू द होल्ड LCD पॅनल. ओके. देन ॲडव्हान्टेजेस बघूया LCDचे काय आहेत. लो पॉवर कन्झम्पशन बिकॉज इट इज पॅसिव्ह डिस्प्ले. पॅसिव्ह डिस्प्ले असल्यामुळे त्याचं पॉवर कन्झम्पशन लो आहे. नो पिक्सल बर्न इन ऑकर्स हिअर बिकॉज ऑफ नॉन इमिसिव्ह टेक्निक. देन जे काही पॅनल असणार आहे ते फ्लॅट असणार आहे. लाईट वेट अँड स्लिम डिस्प्ले कम्पेअर टू द CRT डिस्प्ले. म्हणजे CRTची जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यापेक्षा काय असणार आहे, त्याचं वेट काय असणार आहे, कम्पेअरच असणार आहे आणि ते स्लिम असणार आहे. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, व्ह्यूइंग अँगल इज नॉट गुड. म्हणजे जो काही व्ह्यूइंग अँगल आहे आपण साईडनी जे काय बघतोय त्यावेळेला ते प्रॉपर दिसत नाही ॲज कम्पेअर टू CRT. आणि कॉन्ट्रास्ट इज नॉट गुड. ब्लॅक इज नॉट फुल्ली ब्लॅक. म्हणजे कॉन्ट्रास्ट जो आहे आपला व्हाईट आणि ब्लॅकमधला जो काही डिफरन्स असतो त्याला आपण कॉन्ट्रास्ट असं म्हणतो आहे ना. आणि जो आपला ब्लॅक असणार आहे तो नॉट फुल्ली ब्लॅक असणार आहे इन केस ऑफ LCD. इन चीपर मॉडेल्स पिक्सल रिस्पॉन्स कॅन बी लिटल स्लो कॉझिंग ब्लर्ड इमेज. म्हणजे जर आपण स्वस्त LCD घेतला तर त्यामध्ये काय असणार आहे, जो काही पिक्सेलचा रिस्पॉन्स असणार आहे तो जरा थोडा स्लो असतो आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं आहे, आपली जी काही इमेज असते ती ब्लर व्हायला चान्सेस असतात. हे डिसएडव्हान्टेज आहेत. आज आपण अशा प्रकारे LCD बघितलं आहे. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण LED बघूया. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.